हा एवढा सुंदर चिंचपेटी नेकलेस जो आपण समोर बघत आहात, तो आपण घरच्या घरी बनवू शकतो का? हो, नक्कीच. आपण हाच चिंचपेटी नेकलेस आज आपण घरी असलेल्या वस्तूंपासून बनवणार आहोत. आणि हा एवढा सुंदर नेकलेस आपण जेव्हा गळ्यात घालणार, तेव्हा आपल्या कोणत्याही ड्रेसला पारंपरिक रॉयल टच येणार आहे. आपण आपल्या ओखास क्रिएशनवर अशीच घरी बनवता येतील अशी मोत्यांच्या दागिन्यांची डिझाईन्स बघत असतो. जर आपण आपल्या ह्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या ओखास क्रिएशन ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपण आतापर्यंतची आणि ह्यानंतर येणारी सगळी डिझाईन्स बघू शकता. तर इथे आपण सुरुवात केलेली आहे 4 साईजच्या बीड्स पासून. आपण 4 मोत्यांचं एक फूल तयार करून घेतलं, व्यवस्थित गाठ मारून आकार सिक्युअर केला आणि त्यानंतर आपल्या सुईमध्ये घेतला एक सिंगल 4 साईजचा मोती आणि तो आपल्या दुसऱ्या मोत्यामधून धागा पास करून एक्स्ट्रा धागा कट केला. आता इथे आपल्याला एक फुलासारखा 4 मोत्यांचा फुलासारखा आकार तयार दिसतोय. तर त्याच्या शेवटच्या मोत्यापर्यंत सुई आणली आणि आता सुईमध्ये दरवेळेस आपण 3-3च मोती घेणार आणि अशी फुलाची साखळी आपण तयार करणार आहोत. म्हणजे प्रत्येक वेळेस आपण पहिल्या फुलाच्या शेजारी दुसरं फूल तयार करणार. शेवटच्या मोत्यापर्यंत सुई आणली आणि आता ह्या पांढऱ्या 2 फुलांनंतर आपल्याला असंच हवंय गोल्डन फूल, म्हणून आपण सुईमध्ये घेतले सेम साईजचे 3 गोल्डन बीड्स. कारण दरवेळेस आपण शेवटचा मोती वापरत असतो ते आपल्या नवीन तयार होणाऱ्या फुलासाठी, म्हणून 3-3च मोती घेणार. आता त्यानंतर आपल्याला सुईमध्ये घ्यायचा एक गोल्डन, एक व्हाईट आणि एक गोल्डन मोती, कारण आपल्याला ह्या ठिकाणी चिंचपेटी तयार करायची. चिंचपेटी म्हणजे चिंचेच्या ज्या बिया असतात त्या बियांच्या आकाराच्या पेट्यासारखे आकार आपल्याला ह्या हारात दिसत असतात. तर हा चिंचपेटीचा इफेक्ट आणण्यासाठी आपण काय करणार आहोत, 2 पांढरी फुलं तयार करणार, त्यानंतर एक सोनेरी फूल तयार करणार आणि त्यानंतर पुन्हा 2 पांढरी फुलं तयार करणार. हा सिक्वेन्स आपण लक्षात ठेवणार आहोत, जेही आपण मोती घेतोय त्यांचा. आणि तशाच सिक्वेन्समध्ये आपली ही पहिली साखळी आपण तयार करत आहोत. कारण ह्या पहिल्या साखळीनंतर, ज्याला आपण सिंगल लेयर म्हणतो किंवा सिंगल साखळी म्हणतो, त्यानंतर ह्याला आपल्याला डबल साखळी बनवायची आहे. पण त्याआधी ही पहिली साखळी आपण ह्याच सिक्वेन्समध्ये करून घेणार, आपल्याला जेवढी लांब हवी तेवढी. तर आपण ह्या ठिकाणी 2 पांढरी फुलं केली, त्यानंतर एक सोनेरी फूल केलं, त्यानंतर 2 पांढरी फुलं केली आणि आता सुईमध्ये 3 गोल्डन मोती घेतले आणि सुई शेवटच्या मोत्यापर्यंत आणली आणि त्यानंतर हा सिक्वेन्स मुख्य लक्षात ठेवायचा आहे. आपण घेतला एक गोल्डन, एक पांढरा आणि एक गोल्डन मोती. तर सोनेरी फूल तयार करताना आपण ह्या ठिकाणी दरवेळेस एक गोल्डन, एक पांढरा आणि एक गोल्डन मोती घेणार आहोत, जेव्हाही आपलं सोनेरी फुलाची दुसरी लेयर येणार आहे तेव्हा. तर इथे आपल्याला पूर्ण कंप्लीट जी लांबी हवी साखळीची ती 13 इंचेस हवी आहे. आपली लांबी जवळजवळ होत आलेली आहे. 1 इंच लांबी बाकी आहे, तर ती आता आपण ह्या ठिकाणी करत आहोत. आपलं पांढरं पहिलं फूल तयार होत आहे आणि अशा प्रकारे आपली ही पूर्ण 13 इंचेस लांबीची साखळी तयार होत आहे. आता ह्या ठिकाणी हा जो चिंचपेटी नेकलेस असतो तो गळ्याभोवती चोकर प्रमाणे बसणारा असतो, म्हणून आपण 13 इंचेस लांबीची साखळी करणार. कारण त्यानंतर आपण ह्यामध्ये कडी आणि हुक बसवणार आहोत, म्हणजे 1 इंचेस एवढा आकार आपला ह्या साखळीमध्ये वाढणार आहे कडी आणि हुकचा. त्यामुळे आपण आपल्या गळ्याचा आकार मोजून घेणार आणि जेवढा गळ्याचा आकार आहे त्याच्यापेक्षा 1 इंच कमी एवढी आपण साखळी तयार करणार आहोत. मला या ठिकाणी 13 इंचेसची साखळी हवी, कारण माझ्या गळ्याचा आकार 14 इंचेस आहे. तर इथे आपली 13 इंचेस साखळी तयार झाली. आता शेवटी आपल्याला कडी बसवण्यासाठी एक मोती लागत असतो, म्हणून शेवटी एक मोती आपण लावून घेणार आहोत. तर इथे आता सुईमध्ये एक सिंगल मोती घेतला आणि तो आपण ह्या प्रकारे अशा प्रकारे बसवून घेतला, जो आपल्याला पुढे कडी आणि हुक लावण्यासाठी कामी येणार. असाच मोती आपण साखळीच्या सुरुवातीलाही लावला आणि शेवटी सुद्धा लावला. आणि आता आपण सुरुवात केलेली आहे डबल साखळी तयार करण्यासाठी. त्यासाठी आपण सुई बाजूच्या मोत्यापर्यंत आणली आणि सुईमध्ये 3 मोती घेऊन सुई अशा प्रकारे
आपल्या पहिल्या मोत्यातून अपोजिट डायरेक्शननी पास केली. म्हणजे असं शेजारी आपल्याला 4 मोत्यांचं फूल तयार झालेलं दिसलं. आता त्यानंतर सुई आपण पुढच्या मोत्यापर्यंत आणली आणि तिथे आता दरवेळेस आपण सुईमध्ये घेणार 2च मोती आणि दरवेळेस 4-4 मोत्यांचं फूल तयार होईल. ह्याच्यासाठी आपण सुई मोत्यांमधून पास करणार. आपलं पांढरं एक चिंचपेटी सारखा आकार तयार झालेला आहे. त्यानंतर आता आपल्याला हवंय गोल्डन बीड्स, कारण त्यानंतर आपण साखळीत पहिली जी साखळी त्या ठिकाणी बघू शकता गोल्डन बीड्स आहेत. म्हणून सुईमध्ये 2 गोल्डन बीड घेतले आणि सुई अशा प्रकारे मोत्यांमधून पास केली पहिल्या साखळीच्या, की आपल्याला एक 4 मोत्यांचं फूल इथे तयार झालेलं दिसत आहे. त्यानंतर सुई पुन्हा आपण आणली आपल्या पहिल्या साखळीच्या मोत्यापर्यंत आणि पुन्हा सुईमध्ये घेतले 2 बीड्स. मात्र ह्या ठिकाणी बघा आपली पांढरी साखळीची सुरुवात झालेली, म्हणून सुरुवातीला एक पांढरा मोती घेतला आणि त्यानंतर एक गोल्डन मोती घेतला. तर हा सिक्वेन्स आपण लक्षात ठेवणार आहोत आणि ह्याच सिक्वेन्सनी ही पूर्ण डबल साखळी अशा प्रकारे आपण तयार करून घेणार आहोत आपल्या पहिल्या साखळीच्या शेजारी. आता गोल्डन फूल झालं म्हणून आपण आता पांढरं फूल तयार करण्यासाठी पांढरे मोती घेतलेले आहेत. तर असा सिक्वेन्स आपण मेंटेन करून ही पूर्ण आपली 13 इंचेस एवढी डबल साखळी तयार करून घेणार आहोत. आता हे साखळी तयार झालेली आपली दिसत आहे डबल लेअरची आणि हे डिझाईन जर आपल्याला आवडलं असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा, ओखास क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जसं आपण म्हटलं होतं शेवटचा मोती आपण कडीसाठी ठेवलेला आहे खास, कारण त्यामध्ये आपण हुक बसवणार आहोत. तर आपलं जे शेवटचे टोकाचे जे 2 मोती आहेत त्यांच्यामध्ये आपण 2 कड्या बसवून घेणार. अशा प्रकारे 6 mm साईजच्या ह्या कड्या आहेत आणि ह्या कडीमध्ये आपण अजून एक कडी बसवून घेणार आणि मग त्यामध्ये हुक बसवणार एका बाजूला. आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूला सिंगल कडी बसवणार आणि अशा प्रकारे आपलं कडी आणि हुक तयार झालेलं दिसत आहे. इथे आपण सुरुवातीला एकच कडी लावली होती म्हणून आपला व्यवस्थित ती साखळी बसत नव्हती, म्हणून दुसरी कडी पुन्हा आपण लावून घेणार. म्हणजे आपण जसं म्हटलं की एका बाजूला 2 कड्या आणि हे हुक लावणार, तसं आपण आता करत आहोत. म्हणजे ती व्यवस्थित आपली साखळी गळ्याभोवती बसते. आणि असं हे तयार झालेलं आहे आपलं चिंचपेटी डिझाईन नंबर 1. आपण बघू शकता अतिशय सुंदर असं चिंचोके म्हणजे चिंचेच्या बिया, ज्याला आपण चिंचोके म्हणतो, असं चिंचोक्यांच्या पेट्यांसारखं आपल्याला डिझाईन दिसत आहे, म्हणून तर या दागिन्याला चिंचपेटी असं म्हणतात. तर आता हे जे पहिलं डिझाईन आहे त्याला अजून डेकोरेटिव्ह करण्यासाठी आपण त्या आपले जे मोती आहेत त्यांना लटकन बसवून घेत आहोत मोत्यांचे. तर लॉरेन्स भेटतात रेडीमेड, ते आपण वापरू शकता किंवा आपण कड्यांमध्ये मोती जरी लावले तारेच्या मदतीने तरी ते आपले लटकन तयार होणार आहेत. तर असे 3 मोती घेतले आपण आणि ते एका कडीमध्ये फसवले आणि ती कडी आपण आपल्या गोल्डन बीडमध्ये फसवली आणि असं जे लटकन दिसतंय ते आपल्याला अशा प्रकारे मोत्यांमध्ये तयार करून घ्यायचे. जेवढे पाहिजे तेवढे आपण करू शकता. आणि आता बघा आपल्या चिंचपेटीचा लुक अतिशय रॉयल, अतिशय सुंदर असा दिसत आहे आणि घरी असलेल्या वस्तूंपासून घरच्या घरी आपण एवढा रॉयल असा पारंपरिक दागिना बनवलेला आहे. आणि अशीच मोत्यांच्या दागिन्यांची वेगवेगळी डिझाईन्स आपण आपल्या ओखास क्रिएशन वरील महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीजमध्ये बघत असतो. आपण आतापर्यंत ठुशी, पैंजण, मोत्यांची सारी पिन, मोत्यांच्या बांगड्या आणि आता मोत्यांचे हार यांची 10-10 डिझाईन्स बघत असतो प्रत्येक दागिन्यांची अशीच. तर इथे बघू शकता अतिशय सुंदर असं हे डिझाईन तयार झालेलं आहे. तर पुन्हा भेटूया नवीन डिझाईन सोबत. थँक यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर डिझाईन्स.